सरकारनं अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता साखर कारखानदारांकडून निधी घ्यायचा निर्णय घेतला। यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांकडून प्रति टन उसामागे 15 रुपये कापले जाणार आहेत। यात 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधी दिले जाणार आहेत। यापूर्वी 10 रुपये ऊस कामगार कल्याण महामंडळासाठी कापले जात होते, त्यात 15 रुपयांची भर पडली आहे। मात्र अधिकचे 15 रुपये कापायला साखर कारखान्यांनी विरोध केलाय। खरं तर मध्यंतरी सरकारनं अनेक डबगाईला निघालेल्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचं अनुदान दिलं, ज्याची यादी मोठी आहे। घ्यायला कायम हात पुढे करणारे हे कारखानदार आता शेतकऱ्यांना मदतीची वेळ आलेली असताना आखडता हात घेत असल्याचं कारखानदार नेत्यांच्या या वृत्तीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। तेच राज्य सरकार पूरबाधितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला 15 रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही। याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही। सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही, कारण सरकार हे कारखानदार धार्जिना झालेला आहे। म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे, प्रायोरिटी ही बिल्डर लोक आहेत, हे या मुंबईतल्या प्रकारानं दिसून येतं। आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून 10 रुपये घ्या, सोयाबीन उत्पादकाकडून 5 रुपये घ्या, किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या। म्हणजे आत्ता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे, तो अडचणीत ना त्याच्यावर परत हादीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न आता जे साखर कारखान्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही, शेतकऱ्यांना कुठलेही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही।